आहोत घाटाच्या खाली. सो गाईज इट्स अ सरप्राईज व्हिडिओ. सरप्राईज व्हिडिओमध्ये असं आहे की मी आत्ता चालली आहे आणि मी लग्नाला आली हे कोणालाच माहीत नाही आहे. त्यामुळे लेट्स गो. आय डोंट नो काय होईल, त्यांचे काय रिॲक्शन्स असतील. मोस्टली त्यांना असं त्यांना ओमकार दादाला सरप्राईज द्यायचं होतं, पण त्या दोघांना कळलं मी आली ते चौकात चालले होते. त्यामुळे माझा सरप्राईज फेल आहे. मला माहिती ना, बाबा बोलले असतील की नाही का. मी आली आहे मागच्या साईडला, इथून मधल्या ओळीतने. सो आय थिंक इट्स टाइम टू सरप्राईज देम. लेट्स गो. मला असं वाटतं A few minutes later. तुला वाटलं होतं का नाही येणार मी गाडीतच होते. आल्या कामाला लावलोय तुला. Much later. आल्या मी बाजार पटांगला बांधलेली आहे. Few inches later. मम्मीला आधी पाठवलेलं आहे मी नवरीच्या खोलीत. Let's see what's happening. लगेच होता. सरक ना थांब. हाय. तुला वाटलं मी नाही येणार? आलीस कशी सांग मला फक्त. गाडीत आले. असं काय नाही होत. काय बोलला? बोल की. पाया पडणे चालली आहे. देवांचे पाया पडणं चाललेलं आहे आमच्या इथे. अँड ते DJ म्हणून मी व्लॉग नाही करू शकत. दिस इज ब्युटिफुल PG अँड देअर्स काच. नाव सांग ना तुझ्या चॅनलचं. मी पाठवते तुला. दिस इज आर नवरी बाई. से हाय. हा माझा आउटफिट. One hour later. नाही जल्दी आहे. गार्गी हाय बोल. हे गोरे शिंका येते ते. तिला बोल पंखा बंद कर. येडी आहे ती गार्गी. गार्गी थांब ना. नाही लागलं. ही पोर आहेत आमची. मेहंदी काढ. ई ना दीदी. नाही काढणार. जा काढून ये. मोनाला सांग. मी कुठे जातो? मी आजीची काढते. मोनाला सांग फोन करून सोमच्या हातावर थोडी मेहंदी काढ. थांब जरा माझ्या हातावर. जाती सोमच्या हातावर काढ. ती की हात दे ना. ये इधर सही है. मोना दीदी मेहंदी निकाल रही है. ये इधर सही है. वो उधर फोन देख रही है. दादा उधर सोया है. सौम्या उधर है. अमित तिकडे आहे आणि त्याचे पप्पा आहेत ते.
आमच्या एवढं नाही, आमच्या घरात एवढा मोठा पसारा आहे. आजी शॉक करंट लागल्यासारखी उठली होती आता. बघायला पाहिजे, ती घ्यायला पाहिजे होतं. थांब एक मिनिट. काय आम्ही हुशार झालाय, कॉलेजला गेला आता मोठ्या. मी त्याच्या पुढच्याच वर्षी आहे हो. झाला तो पेपर. कुठला राहिला आता? दादा मेहंदी काढतोय. नेलते ठेव तिथं, मी खाली जाणार नाही आता. इथं कोण झोपतो? ओके. तुझी मम्मी कोण आहे? तुझी मम्मी कोण आहे? अच्छा, मीला पहिल्यांदा आलेली बघितलंय. मला ही माहिती, ही होती, ही नव्हती. ही बोलली की आणि हा पण नव्हता वाटतं का, हा होता माहित नाही. बोलले असतील कोणतरी. अरे कळलं तर ना मी कशाबद्दल बोलले, त्यांनी कोणच त्यावर बोलले. आता ते व्लॉग मध्ये हे पण मेन्शन करते का ग? नाही एवढं नाही करत, पण थोडस करेन. तुला करते मेन्शन अशी झोपलेली. हो, असं असतं, व्हिडिओ असतो. देश टाक. नाशिक मध्ये कुठं? घरी गेले पाहिजे तुझे फायल्स नाशिक मधले. आता तिथं 10 BSNL ऑफिस असते. आमचा सोहम गेम खेळतोय. दीदी ब्लॉग मध्ये बघेलच सोहम गेम खेळताना सापडलेला आहे. सो मी प्लेइंग गेम एव्हरीवेअर. का फोन दिलास तू का? आमच्या घरात एवढा पसारा आहे. आजी बाबा तिकडे बेडवरती झोपलेत. बाबा, जालिंदर भाऊ, Next morning. हमारा मॅटर हुआ. सांग. आम्ही गेमला खेळत होतो, पण त्यांनी गेममध्ये माणसं आणली आणि मोस्टली आम्ही असं ठरवलं होतं की गेम ठेवायचा, पण गेम राहिला नाही. त्यांनी जास्त इन्व्हॉल्वमेंट केली, भांडणं करायचा प्रयत्न केला त्यांच्या माणसांनी मोठ्या. सो मी विषय सोडून दिला. आम्हाला पैशांची गरज नव्हती, पण आम्हाला खेळ खेळायचा होता. हा हिचा पर्सनल फोटोग्राफर आहे. कंटाळत नाही कधी तो तिला. ते आमचे बाबा आहेत. तू कधी कंटाळत नाही हिच्या फोटोजला? कधीच नाही. ही आमची पदू दीदी, स्कूल फ्रेंड. गार्गी, हॅलो कर गार्गी. हॅलो. झालं म्हण ना, झालं काजू लग्न झालं. लग्न सुटूट झालेलं आहे. बोल बोल ना. झालं काजल मावचं लग्न. बोल ना. झालं काजल मावचं लग्न. बोल ना, तू एकदा बोल ना. कशी बोलून दाखवते गार्गी? जाऊ दे बाबा, नाही बोलत आमची गार्गी लाजते. नाही बोलायचं. फोटोग्राफिंगच्या लाईन मध्ये लागलाय. ह्याला किती गोरा करता येईल आपल्याला? जा ना. नाही का? आईची मैत्रीण. अच्छा, ओके. नाही ते तसंच दिसतात थोडंसं. चर्चची सभा भरलेली आहे. कंटेंट इज कंटेंट जर कंटेंट असं सोडून द्यायच्या त्या गोष्टी. कुठं चालली? त्यांचं खतरनाकच आहे. नाही, हे म्यूट करणार मी. मी त्यांना कळलं पाहिजे ना. ओंके बोलला की त्याला डायरेक्ट. म्हटलं मी पैसे घालवलेत म्हणलं, याला तू गॅदरिंग म्हणू नको त्याला. चॅट जीपीटीला विचारा त्यापेक्षा. आमची काजल कशी आहे सांग बाबा. फोटो काढायचा ना, तू अडकवलं का? मला नव्हतं. कंटेंट पाहिजे काहीतरी. लग्नाची एक स्टोरी असते ती झाली पाहिजे.
बरोबर ना? माझा कंटेंट काय होता माहिती? कंटेंट असतो की त्याच्यात मिनिंग सांगते मी तुला की आपण ती मज्जा दाखवतो की आपण काय काय केलं, पण त्यांनी ते मज्जेत नाही घेतलं. शूज मी शूज मी घेतला होता. शूज तर तुला माहित नाही, शूजचं महाभारत केलं. तो मुलगा बाहेरच येत होता, सगळे गाव आलेले. म्हणलं की ते पोरगा डायरेक्टच म्हणला आणि तो एकदम चिल होता, पण त्याच्या मित्राने जशी पिशवी खेचली तो माझ्याशी बोला ना, हा बघतोच आता कसं देतो ते. त्यामुळे माझं डोकं फिरलं आणि पप्पांमुळे माझं डोकं फिरलं अजून. आमच्या इथे आता इंटरव्ह्यू चाललाय आणि जे आवाज कळवण्यासाठी मी तुम्हाला फक्त दाखवते. यस, द इंटरव्ह्यू. तिकडे बसले, त्या तिघही तिकडे बसलेले. त्याच्यात काय डिस्कशन चाललंय काय माहिती. हा तसं मग बरोबर बोललो मी. जे सगळं होतं ते तिच्यामुळे झालं. तर त्यानंतर या 3-4 गोष्टी बोल, म्हणजे इव्हन फायनान्शियली असेल, मेंटली डिसिजन मेकिंग असेल किंवा मेंटली असेल, हे असं 3-4 गोष्टी ब्लॉगमध्ये घेतली. पहिलवान काय काय बोलतं ते माहित नाही, काय बोलतं ते बघू आपण काय बोलतं ते. इथे त्याचा इंटरव्ह्यू चाललाय, इथे दोघं बसलेत. ह्याचं काय ब्रेकअप झालंय का, असं का बसलंय, काय चाललेलं ना. हा बरोबर आहे. नाही मामाचा भाचा असल्यावर आपला कसा भाचा? मामाचा भाचा तो. ओंकार भाचा लागतो अतुल भैयाचा, माझ्या पप्पांचा. अरे पण हळू 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 हळू. अरे काजलबद्दल बोल ना, आलाय का कशी ती दोघींची हे सगळं प्री प्लॅन केलंय आम्ही. तू तिला लहानपणापासून पाहिले, ती कशी आहे तुला काय सदमा चार्जिंग सदमा पीपल मन द्यायच. बघ कसं सदमा गाव आहे. खूप मोठा मिस करतो. पैसे कोणी दिले ते? काय आता बुकेमधनं उचलून काढलं. गुलाब पिंक वाला काढ. कन्फ्युज आहे काय कन्फ्युजन आहे सांग. तेच भाचा कसा? जे हिचे बाबा आहेत ना पप्पा, ते माझ्या पप्पांचे मामा आहेत. राहू दे, लय confusion माझी आहे. आजी अजून माझी वाढत आजी जाईल. माहिती ना तुला, माझी आजी ते दोघं बहीण भाऊ आहेत. हा. फक्त वयाचा एवढा डिफरन्स आहे की त्यांनी लवकर लग्न केलं आणि बाबांनी उशिरा लग्न केलं, म्हणून पोरांमध्ये आमच्या 10 वर्षाचा डिफरन्स आहे. कळलं आता? कळलं? नाही जीव दे जीव दे. कोणी नव्हतं तेव्हा. फोटोशूट चाललाय, मी पण माझे फोटो काढलेले आहेत. हा ब्लॉग युट्यूबवर जाईल, तुम्ही युट्यूबवर दिसणार. काय काय आता हे इथं बोला, आता संपलं. बुट काय दाखवताय, बुट काय दाखवताय. काजल इज द मोस्ट इम्पॉर्टंट. तिच्यामुळे आमच्यासोबत काहीच नाही, तिच्यामुळे आम्ही काहीच नाही असं बोलू शकतो. अरे काय घे, तुला तुझी डिमांड लो होत चालली आता. ऐक ना, असं नको बोलू की तू स्पीचच देतोय. इंग्लिश स्वतःची इज्जत स्वतः काढून घेतोय. काजल माझ्यासाठी तर सपोर्टिंग सिस्टम आहे. गोष्टी झाल्यात, पण तिने पाहुणला खूप सपोर्ट केलाय. आणि म्हणजे आता जी आमची फॅमिली आहे ना, फक्त तिच्यामुळे. बास एवढंच आठवतंय, पुढचं सांगा. मनातलं बोलतो, शिकवते ती मला. मनातलं बोल ना, मग आम्ही पण मनातलं बोललो, तू मनातलं बोल. आमच्या इकडे घ्यायचो. बोल 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 बोल, हे बोल हे बोल बोल. थांबा थांबा, शांत बसा. माझी आणि भाऊंची पण इच्छा होती तिचं लग्न पुसेगावमध्ये घ्यायचं, म्हणजे सायली दिदीचं पण घ्यायचं होतं. त्यावेळेस त्या तारखेला त्या डेटला ते हॉल बुक नव्हता, बुक होता, त्यामुळे आम्हाला तो भेटला नाही. त्यामुळे आम्हाला दुसरीकडे गेला नाही. तर आमचं अशा अपेक्षा होती की तिचं लग्न आता झालं, ठीक आहे, काजल तिचं पुसेगावमध्ये घ्यावं. पण One eternity later. काय दिसल
शाका आणि उद्या दिसणार तुझा टक्कर 10 वाजता. नाही दिसणार माझं टक्कल नाही 10 दिसणार. वाजता कुठलं येणार आहे पेपर? अंडा 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 नाही पडत अंडा. ते गाणं कुठलं अंडा अंडा गोविंदा आणि पेपर आहे संजय काय करेल थांब ना, जाते ना जेवण वगैरे. जेवण वगैरे कशाला पप्पा नाही. तू अरे तुम्हाला शूट यार, तू फॉर्मच्या जवळ गेली असतीस राव. फोटो काढले इयर्स ऑफ थांबला ना ते जास्त रडायला रडायचं. चला. आई गो मम्मी. ए अगं बास की. अगं माझ्या लग्नाला काय करशील? काय फिलिंग आहे तुला? वाईट वाटतं. कसलं ती गेल्याचं? मग कशाला लग्न लावून दिलंस? तिला करायचं होतं. पॉइंट आहे. ये गड्डी लिए काजू के लिए 9778. काय होतंय? गुन्हेगारी क्षेत्र. गुन्हेगारी सगळा प्लॅन चाललाय कोणाचा मर्डर थापायचा. काय फील येतंय? काय फील येतंय? फील एकदम मस्त आहे. आणि त्या दिवशी ओला चालवली. चालवली. पहिली गोष्ट ओला सारखी ह्याला ऍव्हरेज नाहीये. दुसरी गोष्ट ओला सारखी डिक्की नाहीये. तिसरी गोष्ट ओला सारखी रेंज नाहीये. ओला एकदम बोगस गाडी आहे. एकदम चांगली आहे. साऊंड पण नाही याला. बंडल आहे तर चल. आमची ओला नाही पुढे. थर्ड जनरेशन घे. त्यांचे शेट गेले की झालं आता. आणि हे बोलतात की पिक्चर दाखवणे. शेट गेले आम्ही काय करू? कोणते शेट होते? ते शेट होते बासुंदी शेट. अच्छा ते हा कळलं. बंद करतो परत नाही ती. Late again. Tomorrow. पेपर की बात ही ना पूछो. ये पी लिया घर जा रही हूँ. रोड पे और लाइक कल रात को मैं समथिंग अराउंड 12 बजे पहुँच 11 बजे पहुँच गई थी. तो अभी मैं पेपर देके आ गई हूँ. घर जाएंगे और फिर सो जाएंगे. The next evening. कॅमेरा शाय पर्सन याला मी आता घरी सोडलेलं आहे आणि मी माझ्या घरी चालली आहे. गाईस ये गुकी कुल्फी खातीये. डायट करताना कुल्फी खातीये आणि मी पान खाते गाईस. पण मी कुल्फी खाऊन आली. मी तर वॉकिंग करते. वॉकी पाण्याचे नखी लावून खाते. हो पप्पा ही खोटं बोलती. हिचं नका ऐकू. वर तिचा रूम मोकळी नसते. भंगार भरला असा साफ केली असते का? केली होती मम्मीने मागच्या. भाई जीव निघाला असतं साफ करून. तुझा फरची एवढी घाण होती. केली होती मम्मीने एकदा लॉकडाऊन वर आल्यावर. लॉकडाऊन झाले 4 वर्ष. काय वाटतंय का तुला? त्यानंतर पण केली होती बऱ्याच वेळा केली. चल पुढं. ही पोरगी सगळं खोटं सांगते माझ्या पप्पाला जाऊन. आणि माझा पप्पा पण हिचं ऐकत असतो. आणि नंतर मला विचारते तू घरात कसं केलं ना. कसली खोटा रेडी आहे. 8 hours later. पण चांगले मार्क्स पडले. अरे पडणार आहेत. प्रॅक्टिकलचे मार्क्स मिळणार आहेत तुला. अरे असले 80 नंबर पडले पाहिजे होते. 70
70 ठीक आहे 70 ठीक आहे 70 ठीक आहे. अभ्यास न करता 80 इज नॉट पॉसिबल. ऐक ना, अरे कसा विषय आहे, माझ्या घरच्यांना वाटत होतं की मी एकदम केमिस्ट्री मध्ये चांगला आहे. प्रॅक्टिकल ट्युशन मी फक्त केमिस्ट्रीसाठी लावली होती, मग ते जरा त्यांना नाही तो घरी यायचा होता expectation शिकवायला? जास्त आहे, हा. ते त्याला म्हणा त्यांनी शिकवलंच नाही. असं नाही म्हणू शकत कारण मी तो परत घरीच येईल आणि The next day. तर समीर, समीक्षा आणि संप्रीती असे बेंचेस लागले आणि इथं अरू येईल कुठंतरी. इथंच येईल ना रे अरू? समीर, अरू इथं येईल ना? तिथं अरू येईल आणि मयुरी तिकडे जाईल फार. सगळ्यात मीच का पहिल्या बेंचवर, मी काय पाप केलाय? ऐक ना, माझ्या मागचा बोलला की त्याचं मॅथ्स नाहीये, बायो आहे. मग कसं काय शक्य आहे ते नंबर लिहू शकतात? हा ना, अरे पण एक पण चेंज झालं रे आमचं, जसं होतं ना इंग्लिशच्या पेपरला सेम आहे सेम. अरे आम्ही नाही राहिलो, पण आमच्या मध्ये पण 2-3 पोरं गायब आहेत, पण ते बेंचवर कुठे गेले? हिच्या मागचा पोरं गायब आहे, मग ती त्या बेंचवर राहिला पाहिजे नाही का, नीट हा. समज त्या बेंचवर राहिला. अरे तरी पण पहिल्याच बेंचवर येणार आहे हा, त्या काय? साईडच्या. Later. वाटल्यानंतर मग जरा क्लिक केलं, पण एवढी मोठी ढेरी नसू शकते. म्हणजे पोरं काय परिणाम झाले ते त्याला कॉपीने बघायला अरे एकदम गोल ढेरी नसते. अरे पण ते त्याच्यावर काय परिणाम झाले असतील त्याला कॉपीने बघायला भेटली. तो मोठा कॉपी कसं करणार राव? तू अर्णवला विचार. अन्नाला सांग, दाखवत होते मी. मला म्हणते व्हॉट इज दिस, बघतोय तो कॉपी विच यू कॅन नॉट टेल अस टू डू. भाई माझं एवढं डोकं फिरले ना तिच्यावरती भाई. मी उगाच नसते रडले. मग ऐक ह्या आवाज आलेला का जोरात का आलेला माहिती का? अरे उठला आणि तिला म्हणते म्हणून सगळे हसायला लागले सगळ्यांनी. मी पाहिलं ते पाहिलं. नाही, मी नाही पाहिलंय. अरे मी कसं बघणार? तू पुढे आहेस का बाळा? पुढेच मी नाही चहा प्यायला येणार. मी 2 कप चहा असलेला आहे. वैशूसाठीच फक्त. पण आता वैशू माझ्यासाठी पिणार आहे. नाही पिणार मी, मला तिखट लागलं. तिखट लागलं मला. प्लीज. घेतलं का घेतलं काय माहिती, ते पण तिखट घेतलं लागलं. 101% टाकणार. सगळे फोटो बघितले. तू जर पोरगा असतं तर तू काय केलं असतं? नाही बघितले, मला कंटाळा आला. ऋतिकांचा मी बोनस ठेवला. व्हॉट डू यू थिंक अबाउट मी इफ यू वर अ बॉय मॅन? बघितलं पण नसतं वेगळ्या. तुला काय लावत का बोलायला? चहा पण घ्या आता, टुंगू टुंगू. एवढंच तोंड, मुंगूस तोंड. आता टाकणार मी, मला नाही फॅड तिकट लागलं मला नको खातो. कोणतं घे? हा बाबा काजू आणि ऋतूसाठी घेऊ, जिजूंसाठी घेऊ. त्याला दाखवू पलट दिये. पण असं पर्सन्सचं बघायला पाहिजे ना आपल्याला. तिकडे होतं नाही, इथे बघ, हे बघ पोलराइड्स बघ. चल तिकडे चल, ते बघू पहिले, ते बघू. काय करायचं? हे सेपरेट असतं तर झालं असतं, असं दोघांच्या फोनवरती. येस मॅम. किती क्यूट मला तिनं ते घेऊन तुला गिफ्ट करते. माझ्या फोनच्या मागं मस्त दिसल. मला काजूने पदूने काय घेऊन दिलं बघा गाईस. ॲक्च्युली स्टिकर आहे रे बोलले. विचार ना.